नमस्कार. आज आपण एका अशा चित्राच्या विश्वात डोकावणार आहोत, जे पाहता क्षणी अगदी साधं वाटतं, सरळ आणि घरगुती. अगदी. पण कलेचं सौंदर्य हेच असतं की नाही? बरोबर. जे दिसतं त्यामागे अनेकदा एक पूर्णपणे वेगळंच जग दडलेलं असतं. तर आज आपल्यासमोर काही लेख आणि कला विश्लेषणाचे स्रोत आहेत आणि त्यातून आपण जीन बॅप्टिस्ट ग्रूज एक फ्रेंच चित्रकार. त्यांच्या फुटलेली अंडी या प्रसिद्ध चित्राचा अर्थ उलगडणार आहोत. बरोबर. हे चित्र आहे साधारण 18व्या शतकातलं. आणि पहिल्यांदा पाहिल्यावर काय दिसतं आपल्याला? एक घरातलं सामान्य दृश्य. हो. एक आई आहे. तिच्या तरुण मुलावर प्रचंड रागावलेली दिसतीये. तिच्या पायाशी एक तरुण मुलकरीण बसलीये, जिच्या चेहऱ्यावर कमालीची हताशा आहे. आणि बाजूलाच एक टोपली उलटलेली आहे. आणि त्यातली अंडी फुटून जमिनीवर सांडली आहेत. आणि या सगळ्या गोंधळात एक लहान मुलगा तो निरागसपणे ते फुटलेलं अंड पुन्हा जोडण्याचा प्रयत्न करतोय. अगदी. हे सगळं पाहिलं की वाटतं की अरे रे, बिचाऱ्यांची अंडी फुटली. हो. आई मुलाला ओरडते कारण नुकसान झालंय, मुलकरीण निराश आहे. सगळा गोंधळ या फुटलेल्या अंड्यांमुळे झालाय. बरोबर. पण आज आपलं काम हेच आहे की या वरवरच्या दृश्याच्या आत शिरायचं आणि या स्रोतांच्या आधारे शोधायचं की ही गोष्ट खरंच फक्त अंड्यांची आहे का, की ही फुटलेली अंडी कोणत्या तरी मोठ्या न सांगितलेल्या कहाणीचं प्रतीक आहेत. आणि हाच या चित्राचा खरा रोमांच आहे. चला आपण असं करूया. आपण या चित्राकडे दोन वेगवेगळ्या नजरेने पाहूया. आधी ते पाहू जे चित्र आपल्याला पहिल्यांदा सांगू पाहत आहे, म्हणजे अंड्यांच्या नुकसानीची गोष्ट. हो. आणि मग आपण त्या चित्रात लपलेल्या संकेतांचा माग काढू. उत्तम कल्पना आहे. तर मग सुरुवातीला अगदी सरळ विचार करूया. चित्रातली आई ती प्रचंड संतापलेली दिसते. खूपच. तिचे हात वारे, तिचा चेहरा सगळं सांगते की ती मुलाला जाब विचारतीये, हे काय केलास तू? आणि हे स्वाभाविकही वाटतं नाही का? हो, नक्कीच. विशेषतः 18व्या शतकातल्या एका सामान्य कुटुंबासाठी अंड्यांनी भरलेली टोपली म्हणजे एक मोठं आर्थिक भांडवल होतं. अच्छा. ते फक्त नाश्त्यासाठी नव्हते, ते विकून पैसेही मिळवता येत होते. त्यामुळे अंड्यांची पूर्ण टोपली फुटणं म्हणजे महिन्याच्या बजेटला मोठा फटका. अगदी. त्यामुळे आईचा राग पूर्णपणे समर्थनीय वाटतो. आणि तो मुलगा, तो अपराधी भावनेनं मान खाली घालून उभा आहे. कदाचित खेळताना किंवा निष्काळजीपणामुळे त्याच्या हातून ती टोपली पडली असेल. असू शकतं. आणि आईचा राग आणि ते झालेलं नुकसान यामुळे तो पुरता दबून गेलाय. त्याचा चेहराच सांगतोय की त्याला त्याची चूक कळली आहे. आणि आता काय होणार या भीतीनं तो ग्रासलाय. बरोबर. त्या मुलकर्णीची अवस्था तर त्याहून वाईट दिसते. ती जमिनीवरच बसून राहिलीये. हो, जणू तिच्यात उठून उभं राहण्याची ताकदच नाहीये. बरोबर. कदाचित ती अंडी बाजारात विकायला नेण्याची जबाबदारी तिची असेल. असंही असू शकतं. त्या मालकिणीचा ओरडा तर खावा लागणारच, पण कदाचित तिच्या पगारातूनही पैसे कापले जातील. तिची निराशा तिच्या भविष्याच्या चिंतेतून आलेली असू शकते. खरंय. आणि सगळ्यात निरागस पात्र म्हणजे तो लहान मुलगा. त्याला या मोठ्यांच्या जगातल्या आर्थिक नुकसानीची, रागाची काहीच कल्पना नाही. त्याला फक्त एकच गोष्ट दिसतीये, एक तुटलेली वस्तू. हो. आणि लहान मुलांच्या सवयीप्रमाणे तो ती पुन्हा जोडण्याचा प्रयत्न करतोय. जणू काही कवच एकत्र चिकटवलं की अंड परत पहिल्यासारखं होईल. हे दृश्य एकाच वेळी निरागस आणि हृदयस्पर्शी वाटतं. अगदी. तर हे झालं चित्राचं पहिलं वाचन. यानुसार फुटलेली अंडी हे नाव अगदी योग्य आहे आणि चित्रातली प्रत्येक व्यक्ती त्या घटनेवर स्वाभाविक प्रतिक्रिया देत आहे. अनेक जण हे चित्र पाहून इथेच थांबतील. पण मला एक गोष्ट विचारावीशी वाटते. कोणती? त्या मोलकर्णीच्या चेहऱ्यावरची निराशा पहा. ती फक्त आर्थिक नुकसानीमुळे आलेली वाटते का? तिची देहबोली, तिचा चेहरा, त्यात काहीतरी अधिक खोल, अधिक वैयक्तिक दुःख दडल्यासारखं वाटत नाही का? तुम्ही म्हणालात ते खरंय. जणू काही तिचं सर्वस्वच लुटलं गेलंय. आता मी त्या नजरेने पाहतोय तर मलाही ते जाणवतंय. अंड्यांसाठी कोणी इतकं खचून जात नाही. बरोबर. इथेच काहीतरी गौडबंगाल आहे असं वाटायला लागतं. आणि इथूनच कदाचित चित्राची दुसरी खरी कहाणी सुरू होत असावी. अगदी बरोबर. इथूनच तो चित्रकार जीन बॅप्टिस्ट ग्रूज आपल्याला विचार करायला भाग पाडतो. म्हणजे बघा, आपल्याला हे समजून घ्यायला हवं की ग्रूजच्या काळात म्हणजे 18व्या शतकातल्या फ्रान्समध्ये कलेकडे केवळ सजावटीची वस्तू म्हणून पाहिलं जात नव्हतं. अच्छा. अनेक कला समीक्षकांच्या मते त्या काळात कलेला एक नैतिक जबाबदारी सोपवण्यात आली होती. नैतिक जबाबदारी? हो.
चित्र आणि शिल्प ही समाजाला नीतिमत्तेचे धडे देण्यासाठी योग्य अयोग्य काय हे सांगण्यासाठी वापरली जात होती आणि ग्रूज या कामात तरबेज होता. म्हणजे ही चित्र फक्त दिसायला सुंदर नव्हती, तर ती काहीतरी शिकवण देत होती. अगदी. हा संदर्भ खूप महत्वाचा आहे. मग या संदर्भातून आपण पुन्हा एकदा चित्रातल्या पात्रांकडे पाहूया का? नक्कीच. सुरुवात आईपासून करू. ठीक आहे. तिचा राग फक्त आर्थिक नुकसानीचा नाही असं तुम्ही म्हणत होता. हो. तिच्या चेहऱ्याकडे अधिक बारकाईने बघा. तिच्या डोळ्यात रागापेक्षा जास्त निराशा आणि फसवणूक झाल्याची भावना दिसते. फसवणूक? हो. जणू काही तिच्या मुलाने फक्त अंडीच फोडली नाहीत, तर तिचा विश्वासही फोडला आहे. हा धक्का भावनिक आहे. तिच्या मुलाने असं काहीतरी केलंय जे तिच्या नैतिक मूल्यांच्या विरोधात आहे. आणि तो मुलगा? त्याचा अपराधीपणाही आता वेगळा वाटू लागतोय. बरोबर. काही अंड्यांसाठी इतका गंभीर आणि विचारमग्न चेहरा हे काही पटत नाही. नाहीच. जणू काही त्याने केलेल्या चुकीची शिक्षा खूप मोठी असणारे याची त्याला जाणीव आहे, पण त्याच्याकडून काही चूक झाली असेल याचा काही संकेत आहे का चित्रात? आहे. आणि तो इतका सूक्ष्म आहे की तो सहज दुर्लक्षित होऊ शकतो. कुठे? त्याच्या कपड्यांकडे बघा. त्याने घातलेल्या वेस्टकोटचं एक बटण उघडं आहे. एक बटण उघडं आहे, पण त्यात काय विशेष? घरात असताना कपडे थोडे अस्ताव्यस्त असू शकतात. बरोबर. वरवर पाहता तसंच वाटू शकतं. पण त्या काळातल्या चित्रकलेत प्रत्येक लहान-सहान गोष्टीला प्रतिकात्मक महत्त्व असायचं. अच्छा. अस्ताव्यस्त कपडे, विशेषतः उघडी बटणं, हे अनेकदा लैंगिक अव्यवस्थेचे किंवा नुकत्याच झालेल्या शारीरिक संबंधांचे सूचक मानले जात असत. बापरे. हा एक संकेत आहे, पण तो एकटा पुरेसा नाही. त्याला आपण दुसऱ्या संकेतांशी जोडून पाहूया. आणि दुसरा संकेत म्हणजे ती मोलकरीण. बरोबर. अगदी. तिच्या खोल निराशेबद्दल आपण बोलत होतो. तिच्या कपड्यांमध्येही काही विशेष आहे का? नक्कीच. तिच्या कपड्यांकडे पाहिलं तर तिचा ब्लाऊज, म्हणजे ज्याला बॉडीस म्हणतात, तो खांद्यावरून थोडा खाली घसरलेला आणि सैल दिसतो. आता हे दोन संकेत एकत्र ठेवा. मुलाचं उघडं वेस्टकोट आणि मोलकरणीचे अस्ताव्यस्त कपडे, हे दोन्ही मिळून एका अशा घटनेकडे निर्देश करतायत जी नुकतीच घडली असावी आणि जिचा संबंध शारीरिक जवळीकीशी आहे. अरे देवा. म्हणजे हा सगळा प्रकारच वेगळा आहे. हो. मुलाचे आणि मोलकर्णीचे अस्ताव्यस्त कपडे, त्याच्या चेहऱ्यावरचा टोकाचा अपराधीपणा आणि तिच्या चेहऱ्यावरची सर्वस्व गमावल्याची हताशा, हे सगळं एकत्र पाहिलं तर अंड्यांची गोष्ट पूर्णपणे मागे पडते. आणि आता त्या फुटलेल्या अंड्यांकडे येऊया. हो. जर ही गोष्ट अंड्यांची नाहीच, तर चित्रकाराने ती इतक्या ठळकपणे का दाखवली आहेत? हाच प्रश्न आहे. कारण इथे फुटलेली अंडे हे सर्वात मोठं आणि महत्वाचं प्रतीक आहे. प्रतीक? हो. त्या काळातल्या युरोपियन कला आणि साहित्यात फुटलेलं अंड हे नेहमीच गमावलेल्या कौमार्याचं, म्हणजे लॉस्ट व्हर्जिनिटी किंवा स्त्रीच्या नष्ट झालेल्या प्रतिष्ठेचं प्रतीक मानलं जायचं. म्हणजे फुटलेलं अंड ज्याला तो लहान मुलगा जोडायचा प्रयत्न करतोय, पण जे कधीच पुन्हा पहिल्यासारखं होऊ शकत नाही, ते त्या मोलकर्णीच्या गमावलेल्या प्रतिष्ठेचं प्रतीक आहे. अगदी तसंच. आता सगळी चित्र जुळायला लागतात. हो. तो तरुण मुलगा आणि मोलकर्णी यांचे शारीरिक संबंध आले, ज्यात गालबा तिची फसवणूक झाली किंवा तिच्यावर जबरदस्ती झाली. ही गोष्ट आईला समजली आहे. अच्छा. त्यामुळे तिच्या चेहऱ्यावरचा राग हा आर्थिक नुकसानीचा नाहीये, तर मुलाने केलेल्या अनैतिक कृत्यामुळे तिच्या कुटुंबाला लागलेल्या डागाचा आहे. ती निराश आहे कारण तिच्या मुलाने तिचा विश्वासघात केला आहे. आणि म्हणूनच तो मुलगा इतका घाबरलेला आणि अपराधी आहे. त्याला माहिती आहे की त्याने केलेली चूक क्षमेच्या पलीकडची आहे. बरोबर. आणि ती मोलकरीण, तिची हताशा आता पूर्णपणे समजते आहे. तिने केवळ तिची नोकरीच नाही, तर तिची सामाजिक प्रतिष्ठा, तिचं भविष्य सगळंच गमावलं आहे. तिचं आयुष्य त्या फुटलेल्या अंड्यांसारखंच उद्ध्वस्त झालंय. आणि तो लहान मुलगा? तो समाजाच्या त्या वृत्तीचं प्रतीक आहे जी अशा घटनांनंतर परिस्थिती पूर्ववत करण्याचा, म्हणजे झाकून टाकण्याचा प्रयत्न करते. पण चित्रकार स्पष्टपणे सांगतोय की जे एकदा तुटलं आहे, जे नुकसान झालं आहे, ते कधीही भरून काढता येत नाही. अविश्वसनीय. म्हणजे ज्या चित्राला आपण एक साधं घरगुती भांडण समजत होतो, ती प्रत्यक्षात विश्वासघात, लैंगिक शोषण आणि फसवणुकीची एक अत्यंत गंभीर आणि भावनिक कथा आहे. हो. आणि ग्रूजने ही कथा इतक्या कौशल्याने त्या साध्या दृश्यात लपवली आहे की वरवर पाहणाऱ्याला त्याचा पत्ताही लागणार नाही. हीच त्याच्या कलेची ताकद होती. अगदी. त्याने थेट कोणताही संदेश दिला नाही. त्याने प्रेक्षकांना विचार करायला लावलं. त्याने संकेत दिले, प्रतीकं विखुरली आणि प्रेक्षकांना ते तुकडे जोडून खरी गोष्ट शोधण्याचं आवाहन दिलं. हे चित्र म्हणजे एक प्रकारे नैतिक कोडं आहे.
एक मॉरल पझल. खरंच आजच्या या चर्चेनंतर चित्राकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोनच बदलून गेला आहे. आपण एका साध्या वरवरच्या अर्थापासून सुरुवात केली आणि मग संदर्भ, प्रतीकं आणि सूक्ष्म तपशिलांच्या आधारे एका अत्यंत गुंतागुंतीच्या आणि भावनिक कथेपर्यंत पोहोचलो. बरोबर. जीन बॅप्टिस्ट ग्रूजचं फुटलेली अंडी हे चित्रकलेच्या सामर्थ्याचं उत्तम उदाहरण आहे. ते आपल्याला शिकवतं की खरा अर्थ अनेकदा पृष्ठभागाच्या खाली दडलेला असतो. आणि कलेचा खरा आनंद हाच शोध घेण्यात, ते रहस्य उलगडण्यात आहे. हो. केवळ डोळ्यांना जे दिसतंय ते पाहण्याऐवजी त्यामागे दडलेला विचार, भावना आणि संदेश समजून घेणं हीच खरी रसिकता आहे. तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय घेऊन जायचं? मला वाटतं हे चित्र आपल्याला एक खूप महत्वाचा प्रश्न विचारतं. कोणता? आपल्या आयुष्यातही जी गोष्ट आपल्याला सर्वात स्पष्टपणे दिसते तीच नेहमी खरी असते का? हां. विचार करण्यासारखा मुद्दा आहे. आपण रोजच्या आयुष्यात अशा कितीतरी फुटलेल्या अंड्यांच्या घटना पाहतो. हो. 2 माणसांमधलं भांडण, कोणाच्या तरी चेहऱ्यावरची निराशा, कोणाचा तरी राग. आपण ते वरवरचं चित्र पाहतो आणि पटकन आपला निष्कर्ष काढून मोकळे होतो. खरंय. पण त्या फुटलेल्या अंड्यांच्या मागे, त्या वरवरच्या रागाचा किंवा दुःखाच्या मागे कोणती खरी कहाणी दडलेली असेल याचा आपण कधी विचार करतो का? नाही करत खरं तर. कदाचित प्रत्येक घटनेमागे, प्रत्येक व्यक्तीमागे एक अशीच खोल न सांगितलेली गोष्ट असते, जी समजून घेण्यासाठी आपल्याला फक्त डोळ्यांनी नाही तर मनानेही पाहावं लागतं. याचा विचार करायला हवा.